नमस्कार मंडळी. कडक उन्हाळ्यामुळे होणारी चिडचिड कडक विनोदांनी कमी करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आज आपल्या सोबत हास्य जत्रेचा आनंद घेण्यासाठी सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका एक होती राजकन्याची टीम आली आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या सगळ्यांची लाडकी नायिका कॉन्स्टेबल अवनी भोसले, तिच्या पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि सगळ्या स्टाफ सोबत इथे उपस्थित आहे. त्यांच्याशी आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, एका माणसाचा मोबाईल हरवलाय, त्यामुळे तो गेलाय पोलीस स्टेशनमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका वेंगुर्लेकर. ए चल तू. अरे तू मलाच कुठे घेऊन जातोय? राडे करतोस, गाड्या फोडतो. तुला तर मी सोडत नाही. इकडे लवकर ये, लवकर ये. मॅडम ऐका ना. अहो, त्यांची खरंच काही चूक नाही. मी मान्य करते ना, थोडस ड्रिंक केलं होतं. ड्रिंक केलं होतं तरीच म्हटलं गाड्या फोडतो लोकांच्या ड्रिंक करून. मॅडम नाही हो, त्यांना कोणीतरी धक्का दिला आणि ते गाडीवर आदळले आणि काच तुटली. त्यांनी जाणून बुजून काहीच केलं नाही. त्या अवनी मॅडमने मला उगाच पकडला. ऐका अवनीने पकडल्या म्हणजे तू कन्फर्म काहीतरी केलं असशील. मॅडम ऐका ना. मॅडम प्लीज प्लीज. काही नाही, एक मिनिट. अवनी बाहेर बसले, त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवा. तुला तर मी सोडत नसते. तू आतमध्ये जाऊन बस. बाहेर जाऊन कंप्लेंट नोंदवा लवकर. जागेवर बसू द्या. तिथे असतील का मॅडम? बाहेर आहेत, लवकर कंप्लेंट नोंदवा. एक्सक्यूज मी. ऐका ना. एक्सक्यूज मी. बाहेर नोंदवा. बाहेर नोंदवा. नाही पण मी यांच्यासोबत नाही आलोय. माझा मोबाईल हरवलाय. मी कंप्लेंट द्यायला आलोय. प्लीज मॅडम. अच्छा मग बोला. ऐका ना, माझा मोबाईल हरवला. एक्सक्यूज मी, जरा इकडे बघा. वनी. गौऱ्या. वनी तू. दादा, तुझ्या मूड प्रमाणे म्युझिक नको वाजवू. आम्ही फक्त मित्र आहे. हा. अरे थांब ना. मी बोललो आम्ही फक्त मित्र आहे. इथं म्युझिकची गरजच नाहीये. बाबा, तू ढोलकी घे. ए ढोलकी नाही, ढोलकी. रिलॅक्स. वने. गौऱ्या. Oh my God. इथे आहे ना, इथे लवकर येते. इथे आहे ना. तू मला मारलं, तू का लाल दिसतेस? गॉगल गॉगल. इथे काय म्हणालास? काही नाही. मी लाल दिसते. नाही. आता तू काळा निळा दिसशील. सगळं ब्रह्मांड का दिसते मला? म्हणे यार, मला एक कळत नाही, तू मला का मारतेस? आज तारीख किती आहे? आज 9 मे. 12 वर्षांपूर्वी 9 मेला काय झालं होतं आठवते? परवा पार्टीत कसं झालं ते मला आठवत नाही. वा गौऱ्या. ही 12 वर्षापूर्वीच विचारते. ऐक ना म्हणे. कसं आठवेल रे तुला? कसं आठवेल? अरे हळू, त्याला लागेल. नाही म्हणजे लागेल तुझ्या हाताला. तू मरणार आहेस. मरण स्वतः आणलंयस. नाही म्हणे. कसं झालं? 12 वर्षांपूर्वी याच दिवशी मी तुला प्रपोज केला होता आणि तू मला काय म्हणाला होतास? काय? ए गोल गोल राणी रिंगा रिंगा पाणी. नाही. असं म्हणाला होतास? नको. आमच्याकडे 24 तास पाणी येतं, माझ्याकडे टँकरची गरज नाहीये असं म्हणाला होतास. ऐक ना म्हणे. त्या बुरुजावर मला झेंडा नाही फडकवायचं असं म्हणाला होतास मला. शपथ. किती अपमान केला होतास माझा? आठवतंय? Sorry ना. आठवतंय किती अपमान केला होतास? मला सगळं आठवतंय. ऐक ना, झालं तर त्याला इतकी वर्ष झाली. तू आता काय ते घेऊन बसतेस यार? पण म्हणे तू ह्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून आहेस? हो.
क्या बात यार म्हणे, म्हणजे कॉलेजमध्ये खो खो खेळणारी तू, कबड्डी खेळणारी तू, NCC ला लेफ्ट राईट करणारी तू, मला वाटलंच होतं की तू इन्स्पेक्टर होशील म्हणून. क्या बात आहे यार. तूही कॉलेजमध्ये ऍक्टिंग करायचास. येस आय नो. याच्यावरूनच मला वाटलं होतं तू कधीच ऍक्टर नाही होणार. काय यार, चला टेलिव्हिजनवर गरजच इतकी वाढली आहे ना, तुझ्यासारखं कोणी मोठं होतं रे. चला कुणी ऍक्टर होतं. वने ऐक ना. तुझ्यापेक्षा ना जास्त कॉम्पिटिशन आमच्या डिपार्टमेंट मध्ये. आम्हाला ना मोजमाप करून घेतात. तुम्हाला आधी घेतात नंतर माप काढतात तुमची. बाकीचं ठीक आहे, पण तुझं मोज माफ करून तुला घेतला असेल. आत्महत्या करायला आलास इथे. नाही नाही वने ऐक ना यार, सोड ना यार, माझा मोबाईल हरवला, तेवढी कंप्लेंट लिहून घे ना. आता एवढं सगळं जुनं कशाला करते, झालं गेलं विसर ना यार. झालं रे तुझं झालं. हा माझं काय. राहिलंय. हा? नाही म्हणजे माझं काय माझं काय. म्हणजे तू अजून लग्न नाही केलंस, अं? तू एकटी आहेस. मी फक्त प्रेम केलं तुझ्यावर. इथे म्युझिक अपेक्षित आहे. ऐक ना वने, जरा शांत हो ना जना. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. वा वा अबीर वा. शांत हो असं म्हणालो. जाऊ दे ना वने, आता त्याला खूप वर्ष झाले यार. सोड ना ते सगळं, विसर ना यार. मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. प्लीज यार. हा हवं तर आपण दोघे 2 मिनिटं आपल्या नात्याला श्रद्धांजली देऊ प्लीज. नाही करत ना वने. माणसं ऐक तुला ना. तर मी आज बघणार तुझा मॅडम, हिशोब. वने ऐक ना माझं हिशोबात चुकता करणार. माझा एक मिनिट एक्सक्यूज मी मॅडम, मी त्या अवनी मॅडमकडे तक्रार नोंदवली आहे. प्लीज मॅडम सोडा ना माझ्या नाही नवऱ्याला. नाही मॅडम मॅडम रिक्वेस्ट करते प्लीज. मॅडम ऐका ना, माझं इम्पॉर्टंट आहे. आय एम गोइंग टू शूटिंग यार. आय एम लेट. माझा मोबाईल हरवला. प्लीज मॅडम एक कंप्लीट घ्या ना. मिनिट, माझा नवरा पण इम्पॉर्टंट आहे. मी तुझ्या नवऱ्याला सोडेन. एक काम करशील, तुझ्या नवऱ्याला ज्याने ढकललं त्याचं नाव गौरव मोरे असं सांगशील. ए, मॅडम, तुम्ही जर का माझ्या नवऱ्याला सोडणार असाल ना, तर मी कुणाचंही नाव घ्यायला तयार आहे. गौरव मोरे, संदेश उपश्याम, रोहित चव्हाण, कुणाचंही. त्या दोघांचा राग इथे नाही काढायचा. या केस मध्ये मला फक्त गौरव मोरेला अडकवायचं. करशील. हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. आपण त्यांना जन्मठेप देऊया. गौरव मोरे ना, हा. मग फाशी दिली तरी चालेल. ये पाच. 1 मिनिट. तुमचा नवरा सुटणार आहे म्हणून तुम्ही मला का अडकवताय? म्हणजे 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 काय, म्हणजे मीच आहे तो गौरव मोरे. आणि 1 मिनिट, तुम्ही दोघी मिळून मला अडकवताय का? हो. आता मी एक काम करतो, इथं पाटील मॅडम आल्यात. हा. त्यांना विचारतो की गुन्हेगार कोण आहे ते. मॅडम नमस्कार. तुम्हाला असं वाटतंय का मी गुन्हेगार आहे म्हणून, असं केलं असेल म्हणून? हो. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही समजता तो नाहीये. दळवी प्लीज. मॅडम मी खरं सांगतोय. अहो त्याचा चेहरा बघा, त्याचे केस बघा, त्याची वेशभूषा बघा. चेहऱ्यावरूनच तो स्वच्छ चारित्र्याचा वाटतोय. हा दळवी खरंच खरंच. मॅडम इतक्या वर्षाचा अनुभव आहे दळवी, आणि तुम्हाला. मॅडम मी बोलू? हां बोला माने. मॅडम हा मोने आहे हा? आणि हा सोन साखळी चोर आहे. मी याला बऱ्याच वेळा पकडलाय. एक मिनिट. तुम्ही मोने म्हणालात का? नाही नाही मोन्या म्हणालो. मोन्या मोन्या. नाही नाही, ऐका ना, कोण सोन्या मोन्या मला माहित नाही. मी फक्त मला एकच माहिती आहे, टाणा ना मी टोन्या. सोन्या मोन्या ना माहिती मला. मी ह्या जत्रेमध्ये हरवलोय सर. ऐका ना, मला तुम्ही सांगा ना की मॅडम सांगा ना मी गुन्हेगार आहे की नाही. हो, माझा पहिला आणि शेवटचा शब्द हो. इन्स्पेक्टर वनिता, हा. गुन्हा सिद्ध झाला ना, याला घ्या आत. ये बात. मॅडम याचा हिशोबच चुकता करते. हा गौरव मोरे आहे. अच्छा, तुम्ही गौरव मोरे आहात? येस, मीच तो महाराष्ट्राचा सुपरस्टार, सगळ्यांचा फेवरेट गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाही, ते मी म्हणत होते, माझा नवरा वाचणार आहे ना तुमच्यामुळे. नाईस टू मीट यू. काय नाईस टू मीट यू. हे बघा, तुम्ही माझं नाव घेऊ नका अजिबात. पहिले सांगतो तुम्हाला. वने ऐक ना यार, मी तुला फक्त नकार दिलाय, त्याची तू मला एवढी शिक्षा देतेस? काय? ह्या माणसाने, ह्याने तुम्हाला नकार दिला? येस, त्यांनी मला प्रपोज केला, मी त्यांना नकार दिला. तुम्ही याला नाही म्हणालात? हो. इतक्या कर्तृत्ववान बाईला हा नाही म्हणाला? हो जरा थांबा जरा. तुम्ही अशा जरा खंबीर डॅशिंग बाईला हा हा नाही म्हणाला?
हा आता मेला ना तरी चालेल, पण मॅडम ह्याला सोडू नका, याला अडकवा, मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही जे काही सांगाल ना ते मी करायला तयार आहे. डेमो देऊ का? मॅडम हो. मॅडम, काल रात्री याने दारू पिऊन माझ्या नवऱ्यावर हल्ला केला, त्याला मारलं, मी अडवायला गेले, माझा हात पकडला, मला असं फरफटत त्याने एका खोलीत नेलं आणि मला अश्लील मेसेज केले. अरे पण मी हिला खोलीत नेऊन मेसेज का करेन? पण मी मुळात हिचा हात धरून हिला खोलीत काय घेऊन जाईन असं म्हणजे म्हणजे रस्त्यावरच छेड काढायची होती. नाही गं, वहिनी. सराईत गुन्हेगार आहे हा माणूस. नाही मॅडम, हा असा ऐकणार नाही. हा, परवा आमच्या सोसायटीमध्ये कचऱ्याचे डबे चोरीला गेले, ते याने चोरले असं सांगूयात. हा, रात्री हा कुत्र्यांना दगड मारत फिरतो असं आपण प्राणी संघटनेकडे कंप्लेंट करूया याची. आणि मंदिराच्या बाहेर चपला चोरतो असंही सांगू शकतो. बाई 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 काय ए बाई, तू येथे आता ना कुठला गांजा मारून आली गांजा म्हणजे तुका डोक्यावर पडलेस ना? गांजाची शेती करतो. नाही, नाही, नाही. तू आता बघ तुझ्यावर अगं डबल म्हणे, ऐक नाही, ही काय डोक्यावर पडले का? सगळे ही एकटीच सांगते. याला साक्षीदार कोण आहे? खूप साक्षीदार आहेत माझ्याकडे. कोण आहे? एक मिनिट. साक्षीदार आहेत मॅडम. एक मिनिट. हॅलो, हॅलो, प्रसाद खांडेकर. हा बोलतोय. ऐका ना, गौरवने ना हा त्याला जन्मठेप द्या, जन्मठेप द्या. हे झाड्या आधी ऐक ना काय झालं ते. डायरेक्ट गौरव मोरे म्हणल्यावर हा जन्मठेप. उद्या नुसतं गौरव नाव ऐकून एखादा माणसाचं करिअर बरबाद करशील. ते फोन दे त्यांना. एक मिनिट थांब. आता तर फाशी द्या, फाशी. हा ना, कमाल कमाल. काय? साक्षीदार मिळाले. नाही, तू नाही. मरतोय साध. अगं वने ऐक ना, पण असं काय केलं ग मी? मग तू असं का केलंस? काय केलंय मी? असं कसं? मग माझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे? तू काय पागल बिगल झालीस का काय? मॅडम, हे बाळाचं कसं वाटतंय? काय बाई? मला आत्ताच सुचलं. मॅडम, याने खून केला आणि तो मी पाहिला असं सांगायचं का? कमाल कमाल. भारी. ए, हिला सांग ना यार, काय पण बोलते यार म्हणे. म्हणे मी असं काय नाही केलं ग म्हणे, मला माफ कर ग म्हणे, मी तुझ्या पाया पडतो. ठीक आहे हा मॅडम, ठीक आहे. गौरव मोरे, हा आता या सगळ्यांसमोर तू मला इथे प्रपोज करायचा. मी तुला प्रपोज दुःख जरा माझा त्याच्यामुळे. लवकर प्रपोज कर. काय ते? मॅडम, काय बोलत कळत नाही हा, हा. का? प्रपोज कर. मला कळतंय. हा, एक लवकर मिनिट. propose पण कर. लवकर म्हणे असं कसं करणार? लवकर कर नाहीतर नाही 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 थांबा. मी सांगेन, मी तुला खून करताना पाहिलंय म्हणून. अरे तू काय माझ्या जीवावर उठलीस यार, तू कोण आहे मी तुला ओळखत पण नाही यार. प्रपोज कर हा, आणि इथे गुडघ्यावर बसून प्रपोज कर. ठीक आहे, गुढेगाव बसायचं ना. वा वा गौऱ्या. स्वतःच्या गुडघ्यावर बसून प्रपोज प्रपोज कर. अरे हो ना, करतो ना. हा, आय लव्ह यू. मला नाही. मला सॉरी सॉरी सॉरी. म्हणे हा हात दे ना, हात दे, हात. मरतोय हा. सॉरी. हातच आहे ना. लवकर. वने माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वने. मी डोळे बंद केले की तूच दिसतेस, स्वप्नातही तूच, वास्तवातही तूच, क्षणोक्षणी मला तूच दिसतेस. माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्याची सुंदररित्या वाचाल लाव. वने आय लव्ह यू, आय लव्ह यू वने. अरे हाड, अरे चाल. थोबाड बघितलेस का आरशात थुत्तर तोंड्या? अवकाद आहे का तुझी? एका PSI ला प्रपोज करतोस? अवकाद आहे तुझी? मी नकार दिलाय तुला. निघ लवकर, पण वने लवकर निघ. याला काय अर्थ आहे यार? प्रपोज करा सांगितलं, एवढा अपमान काय केलास माझा? तू मला नाही म्हणाला होतास ना, हा. तो राग असा माझ्या ना मनात खदगदत होता. अरे पण वने तेव्हाच ठरवलं होतं मी तुला कधीतरी नाही म्हणणार. लवकर निघ. हा, जातो. PSI वनिता खरात फ्रॉम पोलीस स्टेशन. आज पहिल्यांदा अख्ख्या स्टेडियमला बॉलिंग करताना बघितलंय. तू काय बघतो? वाजव ना. मस्त
मस्त झाला परफॉर्मन्स. विषय खूप छान होता आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. विचारूया दर्दी हास्यरसिकांना त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रसाद दा. वनिता तू खरंच मारलंस त्याच्या कानपडात, म्हणजे एकदा दोनदा खरंच मारलंस? नाही हो मारलं. नाही. मला इथे बसून ऐकू आलं. नाही आम्हाला दिसलं कारण. नाही सगळी आम्ही रिहर्सल केली आहे. अच्छा म्हणजे खरोखर एकदाही नाही लागली? नाही अपेक्षित होत. हां म्हणजे म्हणून तर एवढा वेळ विचारतोय. एनिवे मस्त फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. तुमच्या दोघांबद्दल मी बोलतोच पण आधी रसिका तुझं काय चाललंय म्हणजे लोक रसिकाग्रहास्तव काम करतात तर रसिका लोकाग्रहास्तव वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करते असं वाटतंय. नाही पण मला एक खरोखर कौतुक करावंसं वाटतं तुझं की ज्या जोड्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत त्यांचं दोघांचं एकमेकांबरोबर ट्युनिंग असेल तर त्यात आता कौतुक नाही कारण आपण खूप पुढे आलो. कित्येक महिने आपण काम करतोय पण तू प्रत्येक एपिसोडला वेगळ्या लोकांबरोबर काम करतेस आणि त्याच्यातही तू जेल होऊन काम करतेस. तुझं खरोखर कौतुक केलं पाहिजे. वनिता एकदा तरी त्याला मारायला हवं होतंच खरं पण ठीक आहे. फार मस्त मजा आली मला खूप मजा आली. प्राजक्ता नेहमीप्रमाणेच तू आजही खूप सुंदर दिसतेस. फक्त व्हॅनिटी व्हॅनमधनं उतरताना जो पडदा अडकलाय तुझ्या ड्रेसला तो काढला का नाही? थँक्यू सो मच. मला माने मामांना विचारायचं आहे पोलीस स्टेशन मधला हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला? खूपच छान कारण का आमच्या त्या सिरियलमध्ये हा आणि मी आमचेच सीन दोघांचे होत असत गौरव आणि मी. त्या सिरियलमध्ये माझा खबरे आहे हा आणि खूप छान म्हणजे ज्यावेळी आम्ही पहिल्या दिवशी काम करायला सुरुवात केली खूप मजा आली. वनिता तर हॅट्स ऑफ म्हणजे मला खूप आवडणारी ॲक्ट्रेस आहे वनिता कारण का मी तिचं म्हणजे हे कॉमेडी तर आहेच पण मी तिचं सिरियस नाटकांमध्ये सुद्धा काम पाहिलं आहे. सच अ फॅब्युलस ॲक्ट्रेस. मला असं वाटतं आमच्याकडे लोक या चांगल्या ॲक्टर्सना ना घेत नाही तसं मला वाटतं फिल्ममध्ये किंवा त्यांच्या मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये कारण का मला असं वाटतं की ही एक स्टेप्स आहेत या आणि मला असं वाटतं की जसं एकांकिका बघून लोक सिरियल्समध्ये घेतात किंवा नाटकांमध्ये लोकांना घेतात तसं मला असं वाटतं की या माध्यमातून मी सगळ्याच प्रोड्युसर डिरेक्टर्सना सांगेन जर हास्य जत्रा बघत असाल तर या लोकांना कुठेतरी तुम्ही अकोमोडेट करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. खूपच छान. थँक्यू सो मच. दॅट्स सो स्वीट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी मद्यपान करणारा माणूस दोन व्यक्तींना फार घाबरतो. एक म्हणजे पोलीस आणि दुसरी व्यक्ती म्हणजे स्वतःची बायको. इथे येणाऱ्या मद्यपीन समोर पोलीस तर आहेतच शिवाय घरात स्वतःची बायको पण आहे. बघूया त्यांची अवस्था काय होतीये. तुमच्या समोर येत आहेत पी स्क्वेअर पॅडी आणि प्रसाद. गबस रडू नकोस रडू नकोस गबस होईल काहीतरी चांगलं होईल. यावेळेस स्क्रॅच अँड विन मध्ये चांगलं काहीतरी मिळेल. तू रडू नकोस. तरी तुला मागच्या वेळेस टीव्ही तरी मिळाला होता. माझं काय टिकल्या पिना खेळण्यातली बाईक मिळेल पण तरी पण बघ माझा चेहरा बघ किती खुश आहे मी. किती खुश आहे मी. हा ते टिकल्या आणि पिनाच्या फॉर्मवर सही घेतली का रे? त्याचं सगळ्यात जास्त दुःख होतं. सगळ्या टिकल्या आणि पिनांसाठी सही करून घेतात लोक. नाही जाऊ शांत बस. कॉलर खाली कर. कॉलर आपण काय टपोरी आहोत? पाड्यातले टपोरी आहोत आपण दारू पिऊन इंग्लिशमध्ये शिव्या घालतो कोणाला बोलतो आपण. टपोर नको गबस. हो पण भावा मस्त गेला आजचा दिवस एकदम मस्त गेला. आता मी दुःखाच्या महासागरात जातोय. जेल आलं जेल. आतमध्ये बायको नावाची एक जेलर आहे. काळजी घे बाबा तुझी कळू जेवू नकोस. तू जा मी घरी जा. मी माझ्या घरी जातो. मला काळजी घे. ओके बाय.
पाड्या पाड्या अरे यार आता प्यायला ती तरी उतरू दे यार, आता लगेच परत प्यायला बसायचं आहे. अरे नाही पाड्या, दारू नाही पाहिजे. मग अरे एक प्रॉब्लेम आहे, घराचा दरवाजा बंद आहे आणि तो खोलायला लचकी लागणार, लचकी. एवढंच ना, 1 मिनिट बस, एवढी लचकी. आय लव्ह यू पाडा, आय लव्ह यू. ते पिण्याने टिकलं म्हणून मिळतात. बाकी सगळं असो, देव बघतो तो बरोबर न्याय करतो. लचकी म्हटलं अशी, अरे ती नाही, मी लॅच पाडा, मला टेन्शन आलं यार पाडा. मग बायको मला वाट लावल माझी पाडा, मला काहीतरी करणं पडो. एक काम कर, तू माझ्यासोबत चल, माझ्या घरी झोपायला चल, काय प्रॉब्लेम अरे तुझी बायको तुला घरी घ्यायचं का बघा ती. माझं बोलतोय पाडा पाडा, माझी बायको डेंजर आहे रे. मी रात्रभर गायब झालो ना, ती खूप भडकते रे, आणि मग खूप ती मला त्रास देते. पाडा पाडा प्लीज पाडा, काहीतरी आयडिया आयडिया हा आयडिया. पाड्याला आयडिया आली आणि पाड्याला आयडिया आली. पाड्याने आयडिया केली आणि पाड्याने आयडिया केली. ती खिकडी आहे ना, खिकडी, ती खिकडी उघडी आहे. 1 मिनिट, हे 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 तू या खिकडीतनं आज जा. आय लव्ह यू यार, म्हणून तू ग्रेटस. मी आज हे पाड्या पाड्या, पण माझी खिचडी केवढी उंच आहे हे बघा. बाप रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 माळे. पाडा मी कसा चढणार एवढा वरती. ए भावा, टेन्शन नको घेऊ, तू टेन्शन घेऊ नको. तुझा भाव आहे ना इकडे, मी तुला असं खांद्यावर असं घेतो, खांद्यावर. चोर बॉडी आपली, चोर बॉडी. कळत नाही. ये, चल. ये, हा, खांद्यावर ये, खांद्यावर ये. हा. पाडा थांब. ये. अरे पडा. बापरे. ये ए पाडा, प्रँक आला, प्रँक आला पाडा, प्रँक आला, प्रँक आला पाडा, प्रँक आला, प्रँक आला. एक काम करू, थांब. तुला माझ्या अंगावर येता येत ना, मी काय करतो, तू इकडे असा राहा, इकडे. मी असं तुला खाणं असा घेतो मी. बी विंग मध्ये गेला असतोस तू आता. ये, तू असा राहा. असं थांबतो. हा मी हा असं कर. हा. एक एवढा मोठा बोगदा केला, खंडकरचा बोगदा झाला. खांडेकरचा बोगदा कर ना, खांडेकर. हा. 1 मिनिट मी तुला असा घेतो. पाडा पाडा, थँक्यू यार पाडा, थँक्यू. पाडा मला आजपर्यंत कोणीच खांद्यावर घेतलं नव्हतं पाडा. पाडा नदीने ध्यान दिलं, पण खालचं नावावर असायचं पाडा. पाडा उचल पाडा, पाडा उचल ना पाडा. काय झालं? एक काम करू, मी काय करतो, एक मिनिट, तुला मला घेता येत नाही, मला तुला घ्यायला जमतं का बघ. एक मिनिट, तू आज जाशील ना? मी आज जातो आणि मग मी चवय घेऊन येतो. ओके ओके ओके. येस असं कर. येस. शिडी नाही तुझ्याकडे? Come on. पडे खांड्या इकडची बिल्डिंग कोणीतरी चोरली. खिडकी दिसत नाही. मी उलटो बा. यार तू असं नको करू यार. खांद्या मला वळण नाही जाताना तू खिडकीचं लय वळ आणलं मला. एक मिनिट, खाली एक मिनिट, तू इकडे घोडा घोडा का हो? घोडा 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 हो तू. घोडा 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 घोडा. हा पानघोडा झाला. घोडा 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 घोडा. एक मिनिट हा. खांद्या खिडकी चालायला लागली, मागे चालली. खांद्या खिडकी चालायला लागली. पाडा
भिंत नाही घोडा चालला लागला घोडा. तू मागे ये ना यार, मागे ये. मागे नाही येणार, घोड्याला रिव्हर्स गिअर नाही, तुला उतरावं लागतं. जागेवर थांब, येते इथे थांब. त्याला यांच्यासाठी काय काय करायला लागतं. ए पॅड्या, गेला तू गेला. चावी चावी बघ. कुठे चावी कुठे? तिकडे बिछाण्याची, तुम्ही बिछाण्याची. चावी बघ, कुठे चावी? बिछाण्याची ते बिछाण्याची. विचार. खांद्या मला बाहेर घे. काय झालं? मला बाहेर घे. पण काय झालं? मला तुला काहीतरी सांगायचं आहे. इथूनच सांग ना. अरे तुझ्या घरात बुवा आहे, बुवा. बुवा बेडवर झोपलाय. हा, तो असा वॉक करायला थांबला, लपलाय तिकडे. लय मोठा बुवा. हा, मोठा आहे. पॅडा, तो बुवाच माझा बायको आहे. तो बुवा तुझा बायको आहे. तू लवकर चावी घे, मी कसा दरवाजा. संसार करतोस बुवा दरवाजा कळतच चुकला. नाही. एक मिनिट. कुठे? एक मिनिट. मरण जायचं तिथे. पॅड्या, पॅड्या. हे पॅडा, वाघ आलाय घरात. पॅड्या, हे पॅडा, वाघ आलाय. हा झोपला याच्या नाता. पॅड्या, हे दगड फेक, लपडा आला. झोपतो झोपतो. हे पॅडा, टिपोय पण टिपोय टिपोय. मांजर पुन्हा भूत कुठेही फेकतात. हे बारदान कोणी ठेवलंय मध्ये? भारतात हे पाड्या, तू माझ्या खिकडीत का लटकन कटतोस? तुझ्या बायकोने मला वाळ्यात घातलं यार. झोपली झोपली तर झोपली. पाडा झोपली ती. झोपली असेल बहुतेक. अरे यार पाडा, तुला वाळत घातलंय. आता तू सुकणार कधी? मग मी आज जाणार कधी? पाडा तू सुक ना यार, तू वाळ. पाडा सुक ना. सुकला. हा तिकडे चावी बघ, चावी तिकडे. तिकडे चावी बघ, त्या उशिरा खाली चावी. उशिरा खाली. पाड्या लवकर आहे, उशिरा खाली चावी आहे. पाड्या, अरे यार नाही सापडते. उशिरा खाली. तो एक लोड आहे, लोडच्या खाली उशी आणि उशीच्या खाली चावी आहे. लोड. अरे लोडवर 2 लोड आहेत. एक मिनिट. सापडली पाडा. खांड्यात चावी सापडली. फेक फेक बाहेर फेक. ओढत थ्रो पाडा. मस्त. चावी डायरेक्ट गावी पाठवलीस. आता आत कसा येऊ मी? सॉरी. यार ही आयडिया. मी काय करतो, मी आतनं दरवाजा उघडतो, तू बाहेरून आते. सांग, आवड करू नका. हवे आवड.
हे पॅडा उघड. पॅड्या कोण आहे? पोस्टमन. आम्ही रात्रीची पत्र घेत नाही. अरे काय यार तू. यार पशा तू एवढ्या रात्री माझ्या घरी काय करतो यार? सॉरी मी तुझ्या घरी आलो. मग यार तू रात्री सॉरी मी जातो. सॉरी. ए येड्या शान्या, ती तुझं पार्सल इकडे झोपले, तुझी बायको तिला पण घेऊन जा. माझी बायको तुझ्या घरात कशाला झोपली? ठीक आहे झोपली ते. पाडे हे माझं घर आहे. तू चावी आणायला आत आलास ना. पाड थँक्यू यार. ओके तुझ्यामुळे मी आज घरात आलो. ओके थँक्यू. थँक्यू. आता मी माझ्या घरी जातो. जा शांतपणे जा. बस काय भावा, एवढी मदत केली मला, दारापर्यंत सोडायला पण नाही ना दोन तास. येणार नाही यार. मग यार दार उघडला यार. अल्ला करतो करतो आम्ही कधीपासून एवढा प्रयत्न करतो, तुला उघडायला का होतं यार? पडत मार दाराचं तू दोन लाडवून ठेवलायस त्याला. कानपडत मी मारतो. कानपड फोडतो याच्या. तुझ्या मार मार कानपडत मारतो दाराच्या. एक एवढा माजलाय दार. हे दार उघडणार. हे तू स्वतःहून तरी दया कर आमच्यावर यार, उघडणार यार. घाम आला. हे खांड्या, तू तुझ्या दाराच्या मागे बुरुज बांधून घेतलायस काय रे? हा बुरुज नाहीये, हा माझा बुरुज खलिफा आहे. माझी बायको. अरे अरे शोणा, शोणा तू कशी उठलीस? काय चाललंय? आम्ही आता जॉजिंगला चाललो आहे. एवढ्या रात्री? हे ही बघ वेडी, ही रात्र नाहीये, सूर्योदय झाला. पेडी सूर्योदय दाखव. सूर्योदय झाला. सूर्योदय. पेडी लेट जॉगिंग. जॉगिंग चालू करूया. ऑन युअर मार्क, गेट सेट, आयचा घोळ. जबराट परफॉर्मन्स. मॅडनेसचा कहर केला तुम्ही. घराची किल्ली नसली म्हणून काय झालं, पण तुमच्याकडे प्रेक्षकांना हसवण्याची गुरु किल्ली मात्र डेफिनेटली आहे. सुपर, मस्त. विचारूया दर्दी हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय हा ऍक्ट? सई? फार मजा आली. काय तुमची बॉडी लँग्वेज आणि अशक्य कहर स्किट होतं. पॅडीदा तू तसा मागे गेलास ना तिकडे, दॅट वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे दोघांनी तुम्ही आज ठेवणीतले सगळे तुमचे आवडते आणि तुम्ही ज्याच्यात एकदम एक्सपर्ट आहात असे सगळे क्रिकेटचे शॉट्स खेळून घेतलेत या मॅचमध्ये असं वाटलं. आउटस्टँडिंग कॉन्सेप्ट, खूप मजा आली. आणि वनीनी एक वेगळाच फ्लेवर आणला अख्ख्या स्किटला, त्याबद्दल वनीचं पण खूप खूप अभिनंदन. काय शब्द नाही आहेत माझ्याकडे, खूपच भारी. म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड टू बी युअर सिस्टर टुडे. प्रसादा? मला एक प्रामाणिकपणे सांग की कल्पना स्वानुभवातून का काल्पनिक? विषय मोठे सरांचा आहे, त्यांना विचारा. ला जवाब, अफलातून, कहर, कमाल. जेवढी विशेषणं वापरेन तेवढी कमी आहेत आज तुमच्यासाठी. एक्स्ट्राऑर्डिनरी. प्रसाद, पुन्हा एकदा तू सिद्ध केलंस, वारंवार तू सिद्ध करतोस की नावात टॅलेंट आहेच. काय म्हणजे काय वादच नाही. आणि लहानपणी मला टोपण नावाने हाक मारायचे पॅडी. त्यामुळे त्याही नावात ओतप्रोत टॅलेंट आहे. काय सॅल्यूट आहे तुम्हाला दोघांना. कमाल. वा वा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ.
आणि आता आपण जाणार आहोत बँकेत. बघूया तिथे किती लाफ्टर कॅश होत आहेत ते. चला झालं एकदाचं काम. ठाकूर मॅडम मी हिशोब करून ठेवलेला आहे, फक्त जरा नंतर टॅली करा आणि जाताना क्लोज करून टाका अकाउंट. हा मला जरा लवकर जायचंय, डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली आज. डेंटिस्टची अपॉइंटमेंट? अहो कुठे दुखते? पोट दुखतंय माझं, म्हणून डेंटिस्ट कडे चाललोय. हो का? मग दुसऱ्यांवर जळणं बंद करा, आपोआप ठीक होईल. ठाकूर मॅडम जरा तोंड सांभाळून बोला. हा हे बघा, मी स्त्रियांचा आदर करतो म्हणून मी तुम्हाला काही बोलू शकत नाहीये. प्राजक्ता प्लीज सांग. चला चला येतो मी, जरा लक्ष ठेवा. साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, मी चाललोय आता. चला. नाही थांबा 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 की साहेब. नाही नाही साहेब थांबा की. अरे बाबा चाललोय मी. पैसे भरायचे आहेत. अरे नाही नाही 2 वाजत बँक बंद झाली. चल. नाही नाही ऐका की ऐका की. हा बघा, काय? मी बँक बंद व्हायच्या आधी आलोय. तुमचं काम चालू होतं म्हणून बाहेर थांबलो तू. अरे यार मला जाऊ दे रे, मला जायचंय, बाहेर जायचंय. थांबा की, पैसे तेवढं भरा की. अरे यार भरा की प्लीज प्लीज. पैसे भरा. ठीक आहे ठीक आहे, असे त्रास द्यायला येतात ना एक एक लोक. हा चला या. चला या दादा, पावती भरली? पावती भरा. नाही नाही मला पावती नाही भरायची. पावती भरून काय करायचं तेव्हा ती? पैसे भरायचे ती पैसे भरायचे. नाही नाही, पैसे भरण्यासाठी आधी पावती भरावी लागते, ती भरा. पावती भरायची. हा मला माहितच नव्हतं. काय म्हणजे ही बँकेची सगळी कामं माझी बायको करते ना सावी. मग तिलाच पाठवायचं ना इकडे. नाही हो नाही, बिचारी सकाळी दिवस उजाडल्यापासून काम करत असते, झोपेपर्यंत काम करते. त्यामुळे आता तर तब्येतीची बरी नाही. म्हणलं तू निवांत आराम कर, मी सगळी कामं करतो. आपल्या बायकांच्याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे का नाही? वा वा, ग्रेट ग्रेट. अहो तुम्ही स्त्रीचा आदर करता ना, म्हणून मी आता तुमचं काम करतो बस. हो डिपॉझिट किती करणार सांगा. तसं मोजलं नाही ती, पण एक काम करा, हे घ्या मोजान पडदेशी. अरे हे काय हे काय चिल्लर आहे चिल्लर. अरे चिल्लर मला पण दिसते, पण ही आजच आणलीस तू नेमकी. आता मोजा की पटापटा मोजून टाका, एंट्री करा, विषय संपला, भरून टाका. भल्या माणसं म्हणजे ही तू मोजली पण नाहीयेस. आता मोजत बसलो असतो घरात तर बँक बंद झाली असते. अरे आणि त्यात ते पैसे साठवायचा डबा सगळ्यात भरला हो. म्हणजे आता काय ठेवून करायचं, आपलं भरून टाकूया बँकेत. भरा 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 पटदिशी मोजान भरा. ए बाबा मी का मोजू, मी का मोजू, मी मोजणार नाही, तू मोज, तू मोज, पटापट मोजून टाक. हे बघा साहेब, तुम्हाला गडबड आहे का नाही मला सांगा. मग मोजा की पडदिशी. मी मोजायला लागलो तर 1.5-2 तास जातील इथं. बघ जास्त वेळ डोकं खाऊ नकोस माझं, प्लीज प्लीज. हे बघ माझा दात प्रचंड दुखतोय माझा. हा तू पटकन मोज, मोज पटकन. तुमचं दात दुखतोय का? मिठाचा खडा ठेवा की दातात असा. नाही नाही ते करून झालंय माझं. मग अशी लवंग असते की नाही, लवंग अशी धरायची, वरचं ते असतं की नाही बुलबुलीत, ते काढून टाकायचं, असं उभी धरायची ना, असं दाढ खाली ठेवायची. 2 मिनिटात फरक पडतो. हे सगळं करून झालंय माझं, तू पैसे मोज यार. बरं तर तुम्हाला सांगतोय तर आता मोजायचं म्हणजे अवघडच आहे. खाली खाली उतर, उतर खाली, खाली उतर, उतर खाली. लाज नाही वाटत तुला, बँकेच्या टेबलवर उभा राहतोस तू. मला तसं मोजा येत नाही हो. मला अवघडच आहे. हे 5 हे. अरे मोज ना पटकन. तुम्ही मध्ये बोलू नका हो. अरे यार मला आता हे सगळं मोजलेलं परत देण्यात ना गेलं. अरे देवा. सगळं परत मोजा आता. 5 ही 2 5 आणि 2 7 आहे बाबा. 7 बरोबर. अरे माझा दात दुखतोय रे, मला डॉक्टरकडे जायचंय, 2ची अपॉइंटमेंट आहे. 7 आणि 8 आणि. अरे आठाने करते, मीच मोजतो हे पैसे. तेच म्हणत होतो मी, पडदेशी मोजलं असतं म्हणजे विषय संपला असता ना. 4 5 आहे नाही होय साहेब. पण ना होय, मी काय म्हणतोय, हा बोल 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 बोल. तुम्ही असं ते ह्याचं कॉईनचं असं चिल्लरचं असं बिल्डिंग का म्हणून बांधून ठेवता येईल. ते बिल्डिंग नाही बांधत ते असे एक गट्टा करून ठेवते, म्हणजे ते नंतर मोजताना बरे पडतील. मी तुम्हाला मदत करू लागू का जरा? तुला मदत करावीशी वाटते, कर कर कर, चल चल पटकन कर.
हे बघ मी 10ची कॉईन जमा केली तशी 10 हे 10चे 10 कॉईन म्हणजे 100. तू 1 रुपयाचे कॉईन जमा कर पटकन. हा. 7, 8, 9, 10. आला बाई साहेब हे असं 10चं एका एक 10 ठेवलं की 100 होती हा 100 होतात. आणि 1 रुपयाचं 10 ठेवलं तर किती होती अरे साधी गोष्ट आहे, 10 रुपये होणार ना ते. नाही हो काहीतरी घोटाळा दिसतोय तो. नाही घोटाळा बिटाळा काय नाही, तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस. नाही 10 कसं होतील ती. इकडे बघा 2 मिनिटं थांबा. एकाच असं 10 ठेवलं की 10 होत नाही ती. बघा आता अरे 10 होतात ते, एकावर एक 10 ठेवले ना 1 रुपयाचे 10 कॉईन होतात ते. 1 मिनिट थांबा जरा. आता ही 10 आहे ना. हा एक बघा आता ही 10 ही 9 ही 8 ही 7 ही 6 ही 6 आणि ते 5 6 आणि 5 11 होते 3 तुम्ही मग 10. नाही काहीतरी घोळ आहे. हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रुपये आहेत बरोबर. काय सांगताय तुम्ही. हे बघा 10 9 8 7 6 आणि हे 5 6 आणि 5 11. बघा आहे का? बरोबर आहे नाही, 11 होते ती तर. हे 10 9 हा 8 हा 7 हा 6 6 आणि 5 11. 11 नाही काय तुझं गणित काहीतरी चुकतंय, काहीतरी घोळ आहे. ए खड्ड्यात गेले सगळं. मला सांग ही सगळी कॉईन कितीची आहेत? कितीचे असतील 2-2.5 हजार रुपये असतील. 2 की 2.5? 2च असतील. मी 3 लिहितो. 3 लिहितो. 3 3,000 लिहितो. भले कमी पडले तरी मी माझ्या खिशातनं टाकीन. हा 3,000 तुझ्या अकाउंट मध्ये झाले. जा घरी जा, तू निघ. जमा पण गेलो. हा जमा पण केले. 3,000 रुपये अकाउंटला जमा. हा जमा झाले. साहेब माझं एक काम करा की त्यातलं 27 रुपये मला माघारी द्या की. अरे मगाशीच का नाही काढून घेतलेस? आव ते घोटाळा होतो हिशोबात सगळा. आता तुम्ही 3,000 रुपये असं जमा केलं की माझ्या पासबुकला दिसेल. परत 27 रुपये काढलेलं पासबुकला दिसेल. म्हणजे बायकोला संशय येणार नाही ना. सगळं डोळ्यासमोर दिसेल बायकोच्या. द्या की 27 असेल. निघ तू निघ. 1 रुपया तुला मिळणार नाही. निघ इथनं निघ. मला डॉक्टरकडे जायचंय, माझी अपॉइंटमेंट आहे 2ची. निघ तू निघ इथनं. काय आल्यापासून ऐकतोय दात दुखतोय. थांबा जरा 1 मिनिट थांबा. असं फिरा जरा. आता कसं होतंय? पडला का? हा अरे माझी दाढ तोडलीस तू. आता काय दुखतंय बघूया आपण. आता दुखणार. वा मस्त झाला ऍक्ट. हास्य रसिक, तुम्ही काय म्हणाल? सई? अतिशय गोड आणि इनोसंट परफॉर्मन्स होता. रोहितदा म्हणजे खूपच गरीब गोंडस आणि असा एक माणूस भेटावा गावाकडचा प्रत्येकाला असं वाटणारं हे कॅरेक्टर होतं. हे कॅरेक्टर पुन्हा आलं तर खूप मजा येईल. मस्त संदेशा, खूपच भारी. आज माझ्या भावानं लिहिले त्याच्यामुळे यु नो हाव इट इज. खूपच मजा आली. मस्त परफॉर्मन्स. संकेत, आम्हाला तुझ्याकडून तुमच्या मालिकेबद्दल ऐकायला फार आवडेल. सिरियल आमची पोलिसांद्वारे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सध्या हिच्या लाईफवर आहे सिरियल. आणि सध्या सिरियलचा कन्सेप्ट असा आहे की हिच्या आयुष्यामध्ये अजून एक राजकुमार आलेला आहे. असं काय काय आहे. आणि हे इन डिटेल जाणण्यासाठी तुम्हाला सिरियलच बघावी लागेल असं मी म्हणतो. थँक्यू सो मच. हास्य जत्रेतर्फे एक होती राजकन्याला खूप शुभेच्छा. तळवी सर, पाटील मॅडम, प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय तुमच्या मालिकेला. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? पोलिसांचं एकच कार्य आहे, समाज तत्परता. दुसरी गोष्ट अशी आहे की एक म्हण आहे पोलिसांवरती, पोलीस सण साजरा करत नाही तर सहन करतात. तर त्यांची तुम्ही मन जपा, त्यांची भावना जपा. आणि एक होती राजकन्या जवळजवळ आमचे 40 एपिसोड होत आले नाही का रे? हां 45 एपिसोड होत आली. या 45 एपिसोडमध्ये एक खूप अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की आमच्या सेटवरचा जो माहोल आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे सीन करतानाही प्रत्येक एकमेकांना आम्ही एनर्जी देत असतो. ती खूप महत्त्वाची भाग आहे. आणि माझी अशी इच्छा आहे ही सिरियल कमीत कमी 5 वर्ष चालावी जशी. आणि इव्हन हे सुद्धा तुमचं ही जी हास्य जत्रा ही सुद्धा जेवढी जास्त चालेल तेवढा आपला महाराष्ट्र असेल. आणि हसण्यासारखं सुख नाही आहे लाईफमध्ये,
तुम्हा सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. पाटील मॅडम. एक होती राजकन्याच्या टीमला हास्य जत्राच्या सेटवर बोलावून तुम्ही पाटीलबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हास्य फुलवलं. आय हाय. त्याबद्दल मी ह्या टीमचे आभार मानते आणि या स्टेजचे आभार मानते की तुमच्या कार्यक्रमात येऊन राजकन्या महाराष्ट्रातल्या घराघरात अजून जास्त पोहोचेल. आणि महेश कोठारे, आदिनाथ कोठारे हे उत्तम प्रोड्युसर आहेत. त्याच्यामुळे सेटवर आमचं वातावरण हे खूप खेळीमेळीचं असतं आणि मला वाटतं की त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आहेत ते एन्हान्स होतात. आणि मला खात्री आहे की आमची ही राजकन्या तुम्हाला भुरळ पाडेल. हा सुपर. थँक्यू पाटील मॅडम. थँक्यू. तुम्ही म्हणाला ते ॲब्सोल्युटली मला पटलंय की ऑलरेडी स्त्री महिला ज्या काम करतात त्यांना खूप जबाबदाऱ्यांमधून जायला लागतं. आणि अवनी तुला तर ॲडिशनल प्रेशर आहे आणि स्ट्रगल आहे, कारण तू नागपुरातून येऊन तू मुंबईत सेटल डाऊन होण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या या स्ट्रगलविषयी काय सांगशील? मी जेव्हा हा रोल माझ्यासाठी आला तेव्हा मी याचा अभ्यास केला होता. तर मी ज्या पोलीस स्टेशनला भेटी दिल्या तर त्या दरम्यान मला असं समजलं की अशा बऱ्याच मुली आहेत माझ्यासारख्या ज्या गावावरून आलेल्या आहेत. तर त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स असतात की त्यांना घरची जबाबदारी उचलायची असते. सो त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तेवढा खर्च नाहीत करू शकत, तेवढा टाईम नाहीत देऊ शकत. सो त्या बऱ्याचदा अशा भरती वगैरे असतात त्याच्यामधून इकडे येतात कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी. अवनीचं कॅरेक्टर आहे ते सुद्धा असंच आहे की बाबांच्या जागी अनुकंपा तत्वावरती आलेली आहे. तिला डॉक्टर व्हायचं असतं पण कुटुंबासाठी तिने स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलेलं असतं. सो अशा बऱ्याच मुली मला सेटवर भेटायला आल्या की हे आम्ही सुद्धा हेच करतो आहे म्हणून. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अभिमान आहे ते जे काय करत आहेत त्या वर्दीबद्दल अभिमान आहे त्यांना. आणि खरंच एक जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटते हा युनिफॉर्म घातल्यावर. आणि पहिल्यापासूनच त्यांच्याबद्दल अभिमान होता पोलिसांबद्दल, आता तो कैक पटींनी वाढलेला आहे. क्या बात है. खूप सुंदर बोललीस तू. आणि खरंच एक होती राजकन्या या टीमचे खूप मनापासून आभार आणि अभिनंदन, कारण खूप सुंदर विषय तुम्ही हाताळताय आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आपली भेट होणार आहे उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रघु महारथींचा हास्य कल्लोळ.